आता हे ते बांगरत्न एका गुणरत्न सदावर्ते हे लोक त्याची बायको जरी असली तरी शत्रूची बायको जरी असली तर आपल्या सगळ्याची ती बहीण आहे. ही आपल्या महाराजांची छत्रपतींची काय संस्कार आहेत आपल्यावर. आपण कोण्या दुश्मनाची जर बायको असली तर ती आपली मराठ्याची नाही, आपल्या 18 पगड जातीची ती बहीण आहे. पण हे लोक बायकोला समोर करून लढाई लढतात. आता ते जालन्यात आलं 2-4 दिवसापूर्वी. राज ठाकरेला असं तसं बोलू लागलं. नेमकेच राज ठाकरेचे कार्यकर्ते बिलटे की लगेच जरांगेचा अध्याय घेतला त्यानं. जरांगेल काय म्हणते, जरांगे साहेब म्हणे मला बघावं लागेल की जरांगे रेती चोळतो का या जालन्यामध्ये. मला बघावं लागेल की जालन्यात त्याच्या गाड्या गिड्या चालू आहे का रेतीच्या. राज ठाकरे सोडून दिले, जरांगे धरले. आणि आमची ती बहीण आहे त्याची बायको, तिला बिचाऱ्यानं घरूनच सांगेल राहते की मैंने एक लफ्ज बोलने के बाद आपने 6 बार मुंडी हिलाना. तिच्या ते बेजाऱ्या करतच राहते. एक शब्द बोलला की ती माऊली 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे अरे तू फक्त ते. आणि दुसरी गोष्ट सांगेल की मला लोकांना मारलं की तू समोर येऊन विनय भोंगाचा गुन्हा दाखल कर. याच्यासाठी ती माऊली संघच आहे. आणि एक दुसरं बटुळे नावाचं डंगर सैतरड पा, त्या बटुळ्याला एवढी अक्कल नाही. ते जरांगे साहेबाला म्हणतोय मी याला भोंगळ करू करू अंतरवालीत मारलं. दुसरं म्हणलं ते की याला अर्ध्या क्वार्टरीवर मी मुळ्या बांधा लावल्या. तिसरी गोष्ट म्हणली की बोकड्याच्या अंगाचा कमी वास येतो एवढं जरांगे पाटलाच्या दाढीचा वास येतो. अरे नालाय का, मुद्दे धरून बोल ना. आता मला 100 शिव्या येतात. 100 म्हणजे 100 होईपर्यंत पहिल्या शिवीचा नंबर येत नाही. पण आपले तुम्ही 200हून अधिक व्हिडिओ आहेत युट्यूबवर. एक गोष्ट जातीवर बोलताना पाहिली का, एक दाखवून द्या. मुंडे साहेबानं वंजाऱ्यासाठी केलं, बाबासाहेबानं मागासवर्गीयासाठी केलं. महापुरुषाला जात नसती. हे फक्त काय करतात, जसे एका पुरुषाला 2 मुलं असतात आणि एक मागासलेला असतो आणि एक जिल्ह्याच्या किंवा चांगल्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन क्लास 1 असतो. आणि त्या क्लास 1च्या सुविधा या गावातल्या मागासलेल्या शेतकऱ्याला मजुराला भेटले पाहिजेत, एवढाच महापुरुषाचा प्रयत्न असतो. आणि तसाच मराठ्यासाठी जरांगेचा प्रयत्न आहे. तुम्ही मुद्दे धरून बोला ना. आम्ही आमच्या लेकराला सांगतो, मी भाषणात नेहमी सांगतो की बाबा हो, स्वराज्य ही आपल्या बापाची जहागिरी नाही, त्याच्यात 18 पगड जातीचं योगदान आहे. तुम्ही बौद्ध धर्माची, जैन धर्माची अहिंसा घ्या, मुस्लिमाची श्रद्धा घ्या. वंजारी समाजाला मुंडे साहेबांना आरक्षण दिलं, तळ हातावर घेऊन एका तालुक्यात 100 MBBS द्यायचे. ते एवढा बारीक विचार आहे. मार्क जास्त जर वंजाऱ्याच्या लेकराला आले ते ओपन मधून फॉर्म भरतात, कारण आपल्या जातीचा दुसरा लागला पाहिजे. एवढी हुशारी लोकांची. ब्राह्मणाची चिकाटी घ्या, 3% असून देशावर राजे भाऊ, मजाक नाही. तुम्ही आपल्या. आणि जरांगे पाटलाचं तेवढंच कर्तव्य आहे की आपल्या जे लोक मागासले बा, आपल्या लेकरं अभ्यास करून नोकऱ्या लागत नाही, तेवढाच ते प्रयत्न त्या माणसाचा आहे. शब्दचे आमचे धन, ते वापरा जपून, असं संतांनं म्हटलेलं आहे. तसा शब्दाचा वापर आपण केला पाहिजे. आणि बटुळे का फटुळे हे जे गुणरत्न सदावर्ते अशा लोक आहे ना, आपल्या तोंडाला टाचा मारला पाहिजे. तुमच्याकडे काही मागतो का, तुमच्याकडे काही अधिकार आहे का द्यायचे. विषय सरकारचा, त्याच्या समाजाचा आणि त्याचा आहे. आणि असे जर तुम्ही बोलत राहिले, पण जरांगे 40 किलोचा माणूस आहे, ते तुमचं काही करणार नाही. पण एकदा का भाऊ मराठे भिडले ना, ते पहिले आडमुठे तुमच्या घरात येऊन गुणरत्न साहेबाचा दुसरा डोळा जाईल आणि मग ती मान हलवणारी आमची बहीण तुला सोडून जाईल. आणि ते बटुळ्याला बी ते बटुळे. आणि तू बटुळे ऐक, देवा धर्माची माळ जप जाय, स्मरण कर जा, गुरून दिलेले मंत्र जप. तू हे दिवस कमी राहिले, काही पण बकत जाऊ नको. तू जर
पोर आहे ना त्याला समजून सांगायला पाहिजेत, कारण साठीनाटी होत असती बटुळेसारख्या माणसाची, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली असेल तर त्याच्या लेकरा बाळाला विनंती आहे की त्याला समजून सांगा, म्हाताऱ्या एखाद दिवशी कुचकावून टाकतील हे लोक. एवढीच विनंती आहे.